त्रिपुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे अध्यात्म कलियुगातले चॅनल आजपर्यंत जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल, फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक घेऊन आपण ते पाहत असाल तर मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून सर्वप्रथम जो व्हिडिओ अपलोड होईल तो आपल्याला डायरेक्ट पाहता येईल, नोटिफिकेशन येईल, ग्रुपवर येण्याची वाट पाहावी लागणार नाही। मित्रांनो, कधी कधी कामाच्या गडबडीत हे झालेले व्हिडिओ मी इतर ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती शेअर करण्याचा वेळ मिळत नाही किंवा लक्षात असत नाही, त्यामुळे कदाचित तो आपल्याला पाहता येत नाही, मग आपल्याला मेसेज करावे लागतात। जर आपण स्वतः तो लाईक केला असेल, सबस्क्राईब केला असेल आणि बेल आयकॉन दाबलं असेल तर तो आपल्याला मिळू शकतो। तर मित्रांनो, आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब करा। आपले प्रेम मला मिळत आहे, आपण स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा जे लिहितात कमेंटमध्ये, त्यामुळे मलाही उत्साह येतो। मित्रांनो, आम्ही सुद्धा खूप कष्टाने हे व्हिडिओ करतो, याचा नक्की लाभ घ्या। हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे, हे 7 ते 13 ऑक्टोबर 2024 चे असणार आहे, नक्की पहा। 7 ते 13 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य मीन राशी। या सप्ताहात आपल्याला लक्झरीज लाईफ म्हणजे ऐशोआरामाचे जीवन जगावे किंवा जगूया याच्यासाठी प्रयत्न करूया असे सतत वाटत राहील। काही चांगल्या गोष्टी, चांगल्या व्यक्ती आपल्या समोर येतील, त्यांच्यासारखं आपण वागावं असं आपल्याला वाटेल, त्यांच्यासारखं आपल्याला ऐशोआराम भोगायला मिळावा, भोगू शकतो याची इच्छा उत्पन्न होईल। खरंय मित्रांनो, भोगावे चांगले विचार आहे, परंतु ज्या व्यक्तींना आपण आयडल केलेला आहे, ज्या व्यक्ती ऐशोआरामात जगत आहेत आणि त्यांच्यासारखं ऐशोआरामात जगायचं आहे असा विचार असेल ना, तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये काय कष्ट घेतले ते कष्ट सुद्धा आपल्याला करावे लागतील, घ्यावे लागतील, तरच त्या गोष्टी आपण उपभोगू शकाल, यात काही शंका नाही। परंतु जर आपण कष्ट न करता त्यांच्यासारखा ऐशोआराम जगण्याचा प्रयत्न कराल किंवा लक्झरी लाईफचा विचार करत असाल तर ते थोडंसं चुकीचं ठरू शकतं। आपण चांगले आहात, चांगले विचार आहात, प्रामाणिक आहात, आपल्याला ते उपभोगता येईल, पण त्याच्यासाठी प्रयत्न करा। अनायचं आपल्याला आयतं काही मिळणार नाहीये, हे मात्र सुद्धा आपण लक्षात ठेवा आणि त्यानुसार वागा। नोकरी निमित्त आपले सतत प्रवास घडत राहतील। आता क्षुल्लक गोष्टीमुळे कदाचित आपले मनस्वास्थ्य बिघडू शकतं। क्षुल्लक गोष्ट असेल, आपण एखादी चुका कराल, घरात असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल, व्यवसाय व्यापाराच्या ठिकाणी असेल, क्षुल्लक गोष्ट असणार, कदाचित कोणतरी काहीतरी बोलून जाईल पटकन बोलता बोलता आणि आपण तेच मनाला धरून घेऊन त्याचाच मानसिक त्रास करून घेऊन, त्याचा मानसिक त्रास वाढवून, मानसिक चिंता वाढून, थोडंसं टेन्शन करून घेऊन पूर्ण नैराश्य पद्धतीने वागायला लागाल तर ते मात्र चुकीचं ठरेल। तर मनस्वास्थ्य बिघडणार नाही एखाद्या गोष्टीमुळे, एखाद्या घटनेमुळे, एखाद्या बोलामुळे, याच्याकडे मात्र आपण विशेष लक्ष द्या। जर ते केलं, मनस्वास्थ्य बिघडलं तर आरोग्य सुद्धा बिघडणार आहे, यात काही शंका नाही। देवधर्म, कुलाचार यासाठी आपण यात्रा आयोजनाचे नियोजन कराल किंवा आपल्या हातून देवधर्म, कुलाचार घडत राहील, सतत दैवी अनुष्ठान घडत राहील। त्या दैवी अनुष्ठानामुळे आपल्याला थोडासा लाभ होईल, आत्मिक समाधान मिळेल, वेगळी शांती मिळेल। तर मुद्दाम ग्रहाचार सध्याचे बरे नाहीयेत, माहिती आहे, 7:30चा काळ आहे, मी सतत सांगत असतो मकर, कुंभ आणि मीन राशींना। तर या काळामध्ये आपण चांगली धार्मिक गोष्टी, चांगल्या काही सिद्धी प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करा, दैवी उपासना करा। देवीच्या उपासनेने सुद्धा शनीच्या थोडा पीडा कमी होऊ शकतात। जर आपल्याला ऐशोआरामाचं जीवन जगायचं असेल तर महालक्ष्मी अष्टकाचं पाठ करा, पाठांतर करा, ते पाठ करून घेऊन सतत त्रिकाल म्हणण्याचा प्रयत्न करा, नक्कीच आपल्याला त्यात लाभ होत राहतील। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 10 आणि 12, शुभ अंक असणार आहे 4 आणि रंग असणार आहे निळा, याचा आपण लाभ करून घ्या। आपल्या राशीप्रमाणे आपल्याला जी ह्या सप्ताहामध्ये रेमेडीज करायची आहे, तर आपल्याला माहिती आहे की सध्या आता नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण ज्या ज्या काही देवी उपासना करतो त्याचा आपल्याला लाभ होतो। जर आपल्याला अभ्यासात अडचणी येत असतील तर आपण सरस्वतीची उपासना करा, या कुंदेंदू हा जो श्लोक आहे तो म्हणा किंवा प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा रोज पाठ करा। धनासंबंधित एखादाचा प्रश्न असेल तर आपण महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा किंवा महालक्ष्मी अष्टक दिवसातून 8 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा। 3 वेळा म्हणायचं तर प्रतिवेळी 8 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सकाळ दुपार। एक काले पडे नित्यम महापाप विनाशनम, द्विकालमिया पडे नित्यम धनधान्य समन्विता, त्रिकालमिया पडे नित्यम महाशत्रू विनाशनम असं सांगितलं। तर तिन्ही काळामध्ये आपण 8 वेळा तो प्रयत्न करा म्हणण्याचा।
आपल्याला नक्की त्याचा लाभ होईल. महाकालीची सुद्धा उपासना करत असेल तर आपल्या कुलदेवतेचा जप करा, नक्की आपल्याला त्याचा लाभ होईल. मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे मी आपल्याला या नवरात्रीतल्या उपासना सांगितल्या आहे. आपण मुद्दाम करा, याचा नक्की लाभ होतो. कारण नवरात्रीमध्ये हा जागरांचा दिवस असतो आणि या नवरात्रीमध्ये आपण जे काही लहान लहान अनुष्ठान सुद्धा करतात ना, त्या लहान अनुष्ठानाचे आपल्याला शतपटीने फळ मिळतं. आणि ज्या काही सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण एखादी गोष्ट करताना त्याची सिद्धी सुद्धा प्राप्त होते. म्हणजे सिद्धी हेतू एखादं अनुष्ठान केलं असता त्याच्यात सिद्धी प्राप्त होते. या नवरात्रीच्या काळात तुम्ही विचार करणार नाही, नवरात्रीचं देवीचं करतात, त्यासोबत लोक गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करतात, इतर देवीची अनुष्ठानं करतात, शंकराची आराधना करतात, विष्णू वल्लभाची सुद्धा आराधना करतात. तर का करतात? तर हा जो 9 दिवसांचा जो काळ आहे नवरात्रीचा, शारदीय नवरात्रोत्सव, हा फक्त देवीसाठी नाहीये, तर सिद्धी ही देवी दाता आहे. म्हणजे सिद्धिदाता ही देवी असल्या कारणाने सिद्धिकारक या ज्या काही गोष्टी आपण करतात त्याचा लाभ होतो. या काळामध्ये आपण मुद्दाम महालक्ष्मी अष्टक किंवा आपल्या कुलदेवतेचा सतत जप करा. या महालक्ष्मी अष्टक जर सिद्ध झाले तर त्याचा आपल्याला भरपूर लाभ होतो लक्ष्मी प्राप्तीसाठी. मित्रांनो, अजूनपर्यंत हे आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा. त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी दूर होतील, त्यांना, तुम्हाला आणि मलाही त्याचा लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि हे नवरात्री शारदीय उत्सवाच्या दसऱ्याच्या पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा.